नाशिकमधील TCS कंपनीतल्या लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपींनी ईदच्या दिवशी एका व्यक्तीला घरी बोलावून त्याला नमाज पढायला लावल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय। या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या मुंबई तकच्या हाती लागलाय, ज्यामध्ये आरोपी एका व्यक्तीला टोपी घालताना दिसून येतोय। ईदच्या दिवशी टोपी घालून नमाज पढण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याची तक्रार आल्यानंतर नाशिक पोलिसांनी याही प्रकरणात FIR दाखल केली होती। 2023 मध्ये तक्रारदार व्यक्ती ईदच्या निमित्ताने आरोपी तौसिफ अत्तारच्या घरी गेला होता। याचवेळी आरोपी तौसिफने तक्रारदार व्यक्तीला टोपी घालण्यास भाग पाडलं। याच दिवशी ईदची नमाज पढायला लावली होती। या दिवशीचा एक फोटो सुद्धा आरोपीने ऑफिसच्या ग्रुपवर शेअर केला होता। आरोपींनी बळजबरीने हे सर्व करायला लावलं आणि धर्मांतरणाचा दबाव आणल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने पोलिसांकडे दिली होती। परिणामी आता या प्रकरणात धर्मांतरण करणारं रॅकेट सक्रिय होतं का, याचा सुद्धा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय। त्यामुळे आता नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिक प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे।